राम राम मंडळी, कसे तुम्ही बरेच ना. आजच्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो. आजचा ब्लॉग आपण स्टार्ट करतो मस्त घरून. आणि आता आपण आलेला कामावरून. तुम्ही तर पहिला ब्लॉग बघितला असेल की रातभर आपण होतो नाईट ड्युटी झाल्यानंतर आपण आलेला आहे घरी मस्तपैकी. तोंड वगैरे जरा मस्तपैकी दिलेला आहे चकाचक. आणि आता आपल्याला प्यायची कॉफी आणलेली आहे मस्तपैकी. आणि कॉफी आता पिऊन घेऊ. आईचं काय चाललंय बघूया आपण. आईने तर सगळं केलंय. होय आई, सगळं झालंय. चपाती बिपात्या भाजी सगळं लागलंय आई जोरातून. चपात्या पण केल्या तर बघा मित्रांनो, पटापटा सगळं पटापट आहे. मी नसलो का पटापटा करते आणि मी असलेले स्लोमध्ये असते. खतरनाक कार्यक्रम आमच्या यायचा बा. चल मला कॉपी करून द्या जित्या. हां कमी करू म्हणजे मी करू. मित्रांनो आता मस्तपैकी आपण कॉफी बनवायला सुरुवात चालू केलेला आहे. आणि कॉफी मस्तपैकी बनते आता आपली. आणि कॉफीमध्ये सगळं साखर दूध आणि कॉफी टाकलेली. आपण नुसतं कॉफी आणि कॉफी पितो आहे. आपण नवीन पद्धतीने कॉफी करतो. आपलं युनिक आहे. तर ठीक आहे, आपण गॅस फुल केला. आता करून घेऊ कॉफी. आणि मस्तपैकी चहा घेतला काळा. काय तू चहा पिणार मग? ठीक आहे, चहा आणि चपाती ना. चहा आणि चपाती आपल्या आहेत. कॉफी बघू शकता मित्रांनो कशी झाली, एकदम चकास. बोलत आईच्या तोवर आपलं चहा पाणी सगळं झालं काय. तर आता आपलं मग मित्रांनो आता आपला नाश्ता वगैरे सगळं झाल्यानंतर आता थोडा आपण आराम करू. आपल्याला नाईटला परत जायचं असल्यामुळं आपण थोडा आराम करू. तर चला घेऊ आपण थोडीशी आता झोप. त्याला नाही पाऊस एवढा मित्रांनो पडायला लागला जबरदस्त. खतरनाक पाऊस पडायला लागला बघा. आभाळ बघा कसं झालं, एक नंबर. आणि ही बघा, ए कोको झोप ना. आपली पार्टनर आहेत दोन्ही, ही लंगडी एक कोको. मित्रांनो पाऊस तर खूप भारी वाटायला लागलाय आणि एक नंबर वाटायला लागलाय. असं वातावरण झालंय ना एकदम खतरनाक. आणि असं थंडी वाजायला लागली असं वाटायला लागलं. आता जरा आपण मोसम आता थंड व्हायला लागला. कारण पाऊस एकदम जोरामध्ये पडायला लागला. पाऊस बघू शकता तुम्ही किती जोरात आहे. आणि या पावसा वातावरणामध्ये ना एवढं भारी वाटतंय ना, वा एक नंबर. ड्युटी करण्यात अशी मजा येते ना, वा. आणि अशामध्ये आपल्याला कांदा भजी तर भेटले ना, वा रे वा किती भारी वाटेल. पण एवढ्या टायमाला कांदा भजी देणार कोण? कुठे चालू असणार आहे? कुठेच नाही. त्याच्यामुळे आता आपण मस्त एन्जॉय करू. पाऊस कसा आहे कसा नाही एक नंबर असं वाटतं. पावसा वातावरण एक नंबर झालं. वातावरण नाही, पाऊस पडला आहे. हे बघा भरलं, लगेच भरायला लागलं. छोटं पाणी पडून भरायला लागलं. एक नंबर वा. कसं आहे वातावरण, भारी आहे का नाही? प्रकाश बोलतो. या वातावरणामध्ये असं ड्युटी करायला पण किती भारी वाटतंय. कारण थंड मोसम आहे. एवढे दिवस गरम होतं. गरम झालेलं लय गरम होत होतं मित्रांनो. ए सी असली तरी ए सी खराब व्हायची आमची ATMची. तर त्याच्यामुळं आम्हाला थोडं गरम व्हायचं. सारखं आम्ही बाहेर असायचं. पण आता असं वाटायला लागलं की वा काय भारी झालं. बघू शकता इकडे तिकडे आता किती गाड्या वगैरे जातात. आमचे बॉडी बिल्डर कसे झोपलेत बघा. कोको ए चल चल. कसं आहे असं हत्यार पाहिजे. लगेच चल बोलला का चाललं पाहिजे. गार लागतंय बिचाऱ्याला. उद्याच्याला आपण तुझ्यासाठी ना झोपायला पोता आणू. तुम्हा दोघांना, तुम्ही दोघं जण झोपा. त्या पोत्यामध्ये मी पोता आणतो उद्या. लय भारी कोक बघा किती अक्कल आहे तिला. उठ बोललो का उठली, मी चाललो बोललो का चालली. पण आता लगेच जाऊन डबल तिथं झोपायला चालली आपापल्या जागेवरती. यांच्यासाठी पोता आणणार आहे उद्या मी मित्रांनो झोपायसाठी. किती भारी झोपली बघा कोको. ही कोको, हे आमची कोको, हे आमची डिबली. हिचं लागलंय थोडं इथं. मारामारी करतात, कुठे भांडणं करतात लंगडीला. आणि ही आमची कोको बलकी.